5 वर्षाची मुलीला रेप केलाय काय हे बोलणार तुम्हाला? अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय माननीय वळसे पाटील साहेबांनी जो विषय घेतलाय, अध्यक्ष महोदय, त्या एका महिलेला त्वरित न्याय मिळण्यासाठी शक्ती कायद्याचा अवलंबन करण्यासारखा. अध्यक्ष महोदय आपण रुलिंग द्या. माझी विनंती आहे, आपण आसनवर बसून माझ्या या मतावर सरकारला रुलिंग द्या. अध्यक्ष, एक 5 वर्षाची अध्यक्ष महोदय मुलगी, 5 वर्षाची, त्या 5 वर्षाच्या मुलीला अध्यक्ष महोदय एक 18 वर्षाचा खालचा मुलगा हा त्याच्यावरती अत्याचार करतो. अध्यक्ष महोदय, अत्याचार झाल्यावर अध्यक्ष महोदय संध्याकाळी 6:30 वाजता महानगरपालिकेच्या कांदिवलीतल्या शताब्दी रुग्णालयामध्ये ब्लिडिंग चालू असताना त्या 5 वर्षाच्या मुलीला घेऊन जायला येते. अध्यक्ष महोदय 6:30 ते 7:30, 8:30, 9:30 3 तासापर्यंत त्या मुलीवर कुठलाही प्रकारचा उपचार करण्यात अध्यक्ष महोदय आला नाही. अध्यक्ष महोदय 9:30 वाजता कुपर हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी सगळा प्रोटोकॉल म्हणजे पेपर प्रोटोकॉल महापालिकेचा मेडिकल लीगल केस आहे ना अध्यक्ष महोदय, डॉक्टर अडकायला नाही पाहिजे, मुलीचा जीव गेला तरी चालेल, डॉक्टरना काय अडचण नाही झाली पाहिजे. मेडिकल लीगल केसच्या नावावर 3 तास पेपर वर्क सुरू राहिले. नायर हॉस्पिटलमध्ये अध्यक्ष महोदय बॅड बुक करावा लागतो असं त्यांचं म्हणणं आहे की नायर हॉस्पिटलला बॅड बुक करावा लागतो. अध्यक्ष महोदय 1000-1200 बेडची हॉस्पिटल, 5 वर्षाची अध्यक्ष महोदय अत्याचार झालेली मुलगी, त्याचा अध्यक्ष महोदय ब्लिडिंग सुरू आहे, त्याला रक्तस्राव सुरू आहे, त्याला अध्यक्ष महोदय 3 तासानंतर नायरमध्ये पाठवायची महापालिकेकडनं शताब्दी रुग्णालयामधनं व्यवस्था होते. अध्यक्ष महोदय सिस्टम सुधारायची गरज आहे. अत्याचार झालाय, कायद्याने कारवाई होईल. सिस्टम अध्यक्ष महोदय महापालिकेच्या त्या रुग्णालयातले जे डॉक्टर जबाबदार असतील तातडीने अध्यक्ष महोदय त्या डॉक्टरवर कारवाई झाली पाहिजे. एक आणि 15 वर्षाचा मुलगाने अत्याचार केला अध्यक्ष महोदय, तो आता ज्युएनाइल कोर्टमध्ये जाईल. 18 वर्षाचा झाल्यावरती त्याचं काय होईल ते आपल्याला माहित नाही, पण त्या पीडितेला अध्यक्ष महोदय न्याय मिळाला पाहिजे. एखादा मुलीवर किंवा महिलेवर वयाचा खालचा असला तरी. सन्मान्य सदस्य योगेश सागरजींनी जी माहिती आज सभागृहात दिलेली आहे ती अत्यंत दुःखनीय आणि चिंताजनक आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत दुःखनीय अशी ही बाब त्यांनी आज सभागृहासमोर आणलेली आहे. शासनाने याची गंभीर दखल घेऊन त्वरित उपाययोजना करून अधिवेशन संपण्यापूर्वी या संदर्भातलं निवेदन करावं.